अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणून श्रीराम नवमी आपण साजरी करत असतो। तर काय करायचे, उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती असेल तर आणि जर नसली तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्रीराम जय जय राम आणि श्रीराम रक्षेचा एकदा स्तोत्र म्हणत तुम्हाला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा। त्याचबरोबर तुम्हाला जर उद्या जमत असेल तर तुम्ही उपवास सुद्धा करू शकता। त्याचबरोबर दुपारी तुम्हाला प्रभू रामचंद्रांना शिऱ्याचा किंवा खिरीचा गोड नैवेद्य दाखवायचे। उद्याच्या दिवसात तुम्हाला जेवढं काही जमेल तेवढं श्रीराम रक्षेचं पठण मात्र अवश्य करा। संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला दीपदान करायचे। कसं करायचं, 9 दिवे घ्या, दिवे नसतील तर पणत्या घ्या, त्यामध्ये तुम्ही जे देवाला तेल वापरता ते तेल वापरा, 2-2 वाती टाका आणि हे दिवे तुम्हाला देवासमोर ठेवायचे। जर नसेल जागा तर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर घरात प्रवेश करताना तुमच्या उजव्या हाताला सुद्धा हे दिवे लावू शकता। बघा, हे छोटासा उपाय आहे पण करून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतील। सर्व स्वामी भक्तांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।